आता आम्ही चाललेलो आहे एल ला. हाय. आणि या चॅनलचं नाव आम्ही चला जाऊ अमेरिकेच्या गावाला असं ठेवलं होतं. ते या नावाने ठेवलं होतं चला जाऊ मामाच्या गावाला. आणि आता मामा या अमेरिकेच्या गावाला आलेले आहे. आज आपण एल मध्ये वेगवेगळे ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत. आणि हे पहिलं ठिकाण आहे डॉल्बी थिएटर. आणि हे थिएटर कशासाठी ओळखलं जातं हे आता तुम्हाला कळेलच. आता आपण एका मॉलमध्ये आलेलो आहे आणि हे मॉलमधून एक असं प्रसिद्ध LAचं हॉलिवूड साईन दिसतंय. तर आता ते हॉलिवूड साईन काय आहे ते बघू. तर आता आपण एका मॉलला आलेलो आहे आणि इथे हॉलिवूड साईन दिसतंय. जाता जाता आम्हाला एक अशी बस दिसली साईट सीइंगची. तर ती LA आपल्याला पूर्ण फिरून आणते. तर आपण LA मधलं सगळ्यात पॉप्युलर ठिकाण बघणार आहोत, वॉक ऑफ फेम. वॉक ऑफ फेम अशा स्ट्रीट वरती आले आहे आणि ते डोनाल्ड ट्रम्पचं नाव त्यांनी असं लिहिलेलं आहे. तर हे वॉक ऑफ फेम का आहे तर असे 2 किलोमीटरचा मोठा रस्ता आहे आणि त्याच्यावरती असे स्टार असे लावलेले आहे. आणि त्या स्टारच्या मध्ये असे सगळे इकडचे जे पॉप्युलर जे माणसं आहेत, जे पॉप्युलर सेलिब्रिटी, पॉलिटिशियन, ऍक्टर सगळे आहेत, ते सगळे त्यांचे नावं या स्टारमध्ये टाकलेले आहेत. ह्या रस्त्यावरती इथे 2800 पेक्षा पण जास्त स्टार लावलेले आहेत. हे जे स्टार्स आहेत त्याच्यामधली नावं आहेत त्याची सहज लावून कोणी पण नाही लावू शकत. तर त्याच्यासाठी अशी मोठी प्रोसेस असते. असे लोक नॉमिनेट केले जातात. हा जो रस्ता आहे तो एका रस्त्याच्या कडेलाच आहे, कारण की इथे साईडून गाड्या जातात आणि इथे साईडला वेगवेगळी दुकानं, शॉप्स वगैरे सगळं आहे. स्टार मध्येच नावाच्या खाली असे वेगवेगळे सिम्बल दिलेले आहेत आणि सिम्बलनी आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते कळतं. तर असे काही काही थिएटरचे सिम्बल असतात किंवा काही काही टेलिव्हिजनचे सिम्बल असतात, काही काही म्युझिकचे असतात. वॉक ऑफ फेम मध्ये एक आपल्या भारतीय माणसाचा पण एक स्टार आहे. त्याचं नाव आहे साबू दस्तगीर. वॉक ऑफ फेमचे थोडं पुढे गेल्यावर आपल्याला हे असं चायनीज थिएटर दिसतं. असं हे खूप जुनं चायनीज थिएटर आहे. हे चायनीज थिएटर जे आहे ते इथे 1928 पासून आहे. तेव्हापासून इथे चायनीज कल्चर, चायनीज सिनेमे हे सगळे बघितले जातात. चायनीज थिएटरच्या पुढेच वेगवेगळ्या लोकांनी असे त्यांचे पायाचे आणि हाताचे ठसे असे त्यांनी प्रत्यक्षात येऊन उठवलेले आहेत आणि त्यांची नावं पण तिथे लिहिलेले आहेत. विल स्मिथ, कोबी ब्रायंट आणि मायकल जॅक्सन असे काही प्रसिद्ध लोकांचे ठसे, पायांचे आणि हातांचे ठसे इथे उमटवलेले आहेत. तरी प्लीज बिलीव्ह ऑर नॉट असं इंडियामध्ये एक शो होता. तो खूप वेगवेगळे विचित्र गोष्टी दाखवायचा. तर त्याचं इथे म्युझियम केलेलं आहे एका फॅमिलीनी. ते इथे कॅटलिला आयलंडला जवळ राहतात. तुम्ही हा शो बघितला होता का? त्याचं इथे म्युझियम आहे. तर तुम्ही समजा इथे आला तर तुम्ही हा म्युझियम नक्की बघा. तर आपलं पुढचं जो ठिकाण आहे ते डॉल्बी थिएटर आहे. या डॉल्बी थिएटर मध्येच ऑस्करचे अवॉर्ड दिले जातात. तर तुम्ही ऐकत असाल की रेड कार्पेट. तर इथेच त्यांनी रेड कार्पेट टाकलेली असते आणि ते इथून वरती पायऱ्यांवरून वरती जातात त्यांच्या व्हेन्यू मध्ये. इंडियामध्ये तुम्ही पिक्चर बघायच्या आधी तुम्हाला दिसत असेल डॉल्बी साऊंड, डॉल्बी थिएटर. तर हे डॉल्बी थिएटर इथे त्यांचं हेडक्वार्टर्स आहे मेन. डॉल्बीचं इथे सगळं काम जे आहे ते LA मध्ये इथे हेडक्वार्टर मध्ये होतं.
प्रत्येक वर्षाच्या ऑस्कर विजेत्यांच्या मूवींचं नाव इथे लिहिलेलं आहे. पुढेच असं गिफ्ट शॉप होतं. तिथे असे सगळे सोव्हिनियर मिळत होते. मॅग्नेट, स्टिकर्स असं सगळं. तर जे इथे फिरायला येतात हॉलिवूडला, ते इथून सगळे स्टिकर्स किंवा बाकीचे सगळे सुव्हिनियर्स इथून घेऊन जातात त्यांना गिफ्ट द्यायला बाकीच्या लोकांना. आणि त्या गिफ्ट शॉप मध्येच अशी एक गाडी ठेवली होती आणि त्याच्या साईडलाच एल्विस प्रेस्लीचा स्टॅच्यू होता. ते बघून झाल्यानंतर असं एकदम मस्त सुंदर व्ह्यू दिसत होता पूर्ण असं स्ट्रीटचा. वेगळी दुकानं अशा रंगबिरंगी अशा कलर होता सगळीकडे. पुढच्या यालेच्या सफरमध्ये आम्ही तुम्हाला एक म्युझियम दाखवणार आहे. तर ते कसलं म्युझियम आहे ते तुम्ही नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.